आम्ही लढणारे आहोत, पार दाखवून पळणारे नाही. आता कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केले. ते मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे गॅस दुर्घटनेत आपल्या जीवाची पर्वा न करता शहराला वाचविण्यासाठी योगदान दिलेल्या योद्ध्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम या प्रसंगी बोलत होते. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी जालना रोड एन 3 परिसरात वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर एक गॅस टँकर दुभाजकाला धडकून दुर्घटनाग्रस्त झाले होते. या टँकरमधून गॅस गळती सुरू झाली होती. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा, पोलीस, RTO, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अधिकारी कर्मचारी यांनी या आकस्मिक मोठ्या दुर्घटनेपासून जीवित व वित्तहानीचे रक्षण करण्याकरिता आपल्या जीवाची बाजी लावली. यावेळी योगदान दिलेल्या योद्ध्यांचा आज सन्मान करण्यात आला. महानगरपालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे अध्यक्ष प्रभारी जिल्हाधिकारी तथा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे हे होते. तर यांच्यासोबत व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, उपआयुक्त सोमनाथ जाधव, अंकुश पांढरे, नंदा गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झंझन, आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख स्वप्नील सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विशेष सन्मान म्हणून आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व पोलीस आयुक्त नितीन बगाटे यांना सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस, अग्निशमन, RTO, आरोग्य, माजी सैनिक, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अधिकारी कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नितीन बगाटे म्हणाले की सर्व सहकाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून असंख्य जीवांचे रक्षण केले. तसेच शहरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याचे आभार त्यांनी यावेळी मानले. की आपण संपणार त्या कॉन्फिडन्सच्या बळावर मी आमचे माननीय पोलीस आयुक्त लोहिया साहेबांना कॉल केला. त्यानंतर तात्काळ मी जी श्रीकांत सरांना कॉल केला की सर अशी परिस्थिती आहे आणि आपल्याला इथले नागरिकांना हलवणं गरजेचं आहे, कारण परिस्थिती जर आटोक्याच्या बाहेर गेली तर आपल्यापैकीतल्या या लोकांपैकी कोणी इथं उरणार नाही. साधारणतः इम्पॅक्ट त्याचा असेसमेंट आम्ही केला, साधारणतः 1 ते 1.5 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये कोणी उरणार नाही. तर ते भीतीची पाल कुठेतरी मनात चुकली होती. तर त्या कॉन्फिडन्सने मी सरांना फोन केला, म्हटलं सर इव्हॅक्युएशन आपल्याला स्टार्ट करावं लागेल आणि त्यासाठी सध्या आम्ही त्या टँकर समोर उभे आहोत आणि आपल्याला आता म्हणजे ते कोणीतरी मला सांगितलं की somebody has to take responsibility, की तुम्ही कागद द्या, त्याच्यावर सही करून द्या की मी याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आणि मग मी इव्हॅक्युएशन स्टार्ट करतो. जसं श्रीकांत सरांना मी कॉल केला, तात्काळ दुसरा शब्द आला, तू इव्हॅक्युएशन स्टार्ट कर. संपलं. तीच माझ्यासाठी ऑर्डर होती. मला कोणत्याही लेखी आदेशाची गरज पडली नाही आणि तात्काळ जंजन साहेब, स्वप्नील सरदार आणि बाकी तिथे असलेले जेवढेही अधिकारी वर्ग होते, पोलीस दलाचे आपले सर्व अधिकारी तिथे उपस्थित, आम्ही ट्रॅफिक पोलीस दलाने तेवढ्याच शिताफीने ती परिस्थिती हाताळली. ट्रॅफिकचे नियोजन करणं अत्यंत आवश्यक होते, कारण एखादी गाडी स्पीडनी जर त्या ट्रेलरकडे आली असती, टँकरकडे, तेव्हाही परिस्थिती आटोक्याबाहेर गेली असती किंवा ट्रॅफिक अडवणं हे महत्वाचं काम होतं. ते आमच्या ट्रॅफिक अंमलदारांनी आणि आमचे ACP थोरात यांनी ती खूप शिस्तबद्धपणे आणि शिस्तीने पार पाडली. त्यामुळे ट्रॅफिक त्या 1 स्क्वेअर किलोमीटर एरियातले ट्रॅफिक थांबवण्यास आम्हाला कुठेतरी मदत झाली. त्याच वेळी असं कळालं की MSCBचे जे आपले काही तिथे व्यक्ती उपस्थित होते, त्यांना विचारलं असतं की किती मीटर पर्यंत तुम्ही वीज बंद केलेली आहे. तेव्हा कळालं की 150 मीटर पर्यंतच वीज बंद केलेली होती. परिस्थिती खूप धोकादायक होती. त्यामुळे त्यांना साधारणतः 1 स्क्वेअर किलोमीटर एरियातली वीज पूर्णपणे घालवण्यासाठी मी त्यांना विनंती केली आणि मी त्यांचाही खूप खूप आभारी आहे की त्यांनी तात्काळ जवळपास 2-3 किलोमीटरची वीज त्यांनी घालवली होती. सर्व नागरिक त्यावेळी परेशान झालेले होते आणि इव्हॅक्युएशनची जसंही आम्ही तो मेसेज पोहोचवला होता आणि माझे मीडियाचे सहकारी तिथे उपस्थित होते, त्या सर्वांनी तात्काळ तो मेसेज मीडियाच्या सहकाऱ्यांनी, युट्यूबर्स होते, काही लोकल सोशल मीडिया हँडलर्स होते, त्यांनी तात्काळ तो मेसेज पोहोचवला आणि
आपल्या अध्यक्ष समारोप प्रसंगी जी श्रीकांत म्हणाले, आम्ही पाठ दाखवून पळणारे नाही तर लढणारे आहोत. प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम व सज्ज आहे. त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांचे विशेष कौतुक केले. त्यासोबतच सर्वांच्याच धाडसाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नील सरदार यांनी केले तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी मानले. फायर ऑफिसर्सच्या त्यांचा मॅक्झिमम 1 करोड रुपयापर्यंतचा इन्शुरन्स आपण स्वतः महापालिका करतोय. आउटसोर्सिंगच्या कर्मचारीचा असेल, त्या सर्व लोकांना जोपर्यंत आमच्याकडे कामाला आहे त्यांचा 100% लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स. जरी तुझा दुःखपात जरी झाला, तुझ्या आयुष्याची तू जर गेला, मी जर गेलो, त्यांना कितीही पैसे आपल्या परिवाराला दिलं तर कमीच पडणार आहे. परंतु आपण गेल्यावर आपला परिवार रस्त्यावर आला नाही पाहिजे, म्हणून किमान 1 करोड रुपयापर्यंत इन्शुरन्स जेवढा कॅपेबिलिटी आहे तुमच्या एज अँड अदर त्या काही गोष्टीच्या अनुषंगाने आपण हा निर्णय घेतलेला आहे. आणि आज थोडेफार बक्षीस स्वरूपात 5,000 एक जे आहे ते फक्त बक्षीस आहे. हा 5,000 भेटल्यावर पेढे परत घेऊन जाल, पापा मम्मी या आपको कोई पूछेंगे ये पेड़े किस चीज की है, उस दिन की मेहनत की है, ऐसा जब बोलोगे तो मुझे आनंद हो. हा अशा दुर्घटना काही गोष्टी आपण प्रिपेअर्डनेस म्हणून सर्व गोष्टी राहणे हा सर्व स्वरूपात दिलेला आहे. आणि आपण चीफ फायर ऑफिसर असेल, डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी असतील, तर दिलेल्या सूचना 100% अनुपालनामध्ये आणतील. आणि परत एकदा हा दुर्घटना झाली विसरून नाही जायचं, आठवणीत राहायचं आपण काय केलं, कोण कोण काय केलं होतं, कोणाची काय जिम्मेदारी होती. त्या जिम्मेदारी तुझी जे आहे तू ते व्यवस्थित सांभाळ. आणि यावेळेला MIDCचे अधिकारी होते, ग्रीव्स कॉटनचे होते, बजाजचे होते, सर्व लोक शहराच्या ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांकडे तकनिकी स्किल होत्या, टेक्निकल स्किल होते किंवा मनुष्यबळ होते किंवा मशीन्स होत्या, त्या सर्व त्या घटनामध्ये अंमलात आणलं आणि त्या व्यवस्थित रीतीने पार पाडून आपण सुखरूप या शहराचं छत्रपती संभाजीनगरचा सुरक्षित ठेवण्याच्या जे सर्व लोकांनी जे झेंडा उचललेला आहे त्या सर्व लोकांना परत एकदा नमन करतो. आणि परत एकदा काही लोकांची प्रमाणपत्र राहिला असेल, कारण आपण लवकर घेण्याचा उद्देश मी तुम्हाला सांगितलं की लवकर हा करावा म्हणून. परत दुसऱ्यासाठी तयार राहायचं, म्हणजे कधी तो असे म्हणून नाही, परंतु होणे ना होणे आपल्या हातात नाही. परंतु झालं तर किती लोकांचा जीव वाचवणार, किती प्रॉपर्टी आपण वाचवणार आणि किती लोकांना एक बघा, आज आपण इथं सुरक्षित आपण झोपलेला असतो की कुठलाही आतंकवादी दहशतवादी आपल्या भारतात घुसणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की सीमेवर आपल्या जवान तैनात असतात. तसेच या शहरामध्ये आग लागण्याचे काही घटना असतील किंवा काही दुर्घटना असेल, ते निवांत लोक याच्यासाठी झोपू शकतो की माझा आग सेवाचा कर्मचारी 24/7 जागेवर सज्ज असतो, फिट असतो, तयार असतो. हा त्यांना विश्वास आहे. हा विश्वासाला कधीही तडा जाऊ द्यायचा नाही. म्हणून माझ्या प्रत्येक अग्निशमनचा जे सैनिक आहे तो तत्पर असला पाहिजे. You should believe that you are a soldier of this city to protect the lives and properties of this city.